हालेलुया. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. God is good and his mercy endures forever. इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा तो देव, He is a Lord who dwells in the worship of Israel. त्याच्या मंडळीमध्ये यावेळेला तो उपस्थित आहे. And he is in his temple today. आणि जिथं देव आहे And when God is there, किंवा जिथं देवाची समक्षता आहे, and where the presence of God is there, तिथं सर्व काही आम्ही पाहतो अद्भुत आणि अद्भुत गोष्टी आहेत, अद्भुत चिन्ह चमत्कार आहेत. and there are signs and wonders there. कारण आमचा देव हा अद्भुत असा देव आहे, And our God is a marvelous God ज्यानं आमच्यातली निराशा काढून टाकली, who took away our sorrows, ज्यानं आमच्यातलं सर्व प्रकारची प्रश्न किंवा आमच्यातलं मरण ज्याने नाहीसं केलं, and who took away the death and problems for us, आणि ज्यानं आम्हाला खडकावर स्थिर केलेलं आहे, and who made us steady on the rock. त्या देवाचं गौरव आपण करूयात. And we should glorify that God. कसं करणार देवाचं How गौरव? will we glorify him? गाणं गायल्यानं, By singing, वचन ऐकल्यानं, by listening to the word, दानार्पण दिल्यानं, by giving offering, किंवा आपला दशमांश दिल्यानं, by giving our tithes. या सर्व गोष्टीच्या द्वारे, या सर्व कृतीतून आम्ही देवाचं गौरव करतो. Through all of these things we glorify God. तर सर्वात महत्वाची गोष्ट आमची हे आहे, But the important thing here is, देवाचं गौरव करणं म्हणजे what exactly is to glorify प्रभू येशू God. ख्रिस्ताला जसं स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चालणं आहे. As we accepted Christ, we have to walk in him. त्याच्यामध्ये मुळावलेलं असणं, त्याच्यामध्ये रचलं गेलेलं असणं, Being rooted, being established in him, आम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणं and आहे, like taught to us, strengthening faith, आणि फार हिशोबकार स्मरण करणं आहे. and worshiping him daily. फार हिशोबकार स्मरण आमच्या जीवनामध्ये काय घडवतं प्रियानो? And what does continuous worship do in our lives? प्रियानो, आम्ही ज्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करत आहोत मागच्या काही दिवसापासून, And the word we are studying from the past few weeks, आत्मसंयमाच्या विषयी किंवा संयमाविषयी. we are learning about control or self-control. मनावर संयम असावा, जिभेवर संयम असावा, शरीरावर संयम असावा. Control our mind, control our tongue, control our body. पण सर्वात पहिली गोष्ट आम्ही पाहतो आहोत, मनावर आमचा संयम असणं किंवा चित्तस्थैर्य असणं फार गरजेचं But आहे. we need to have the control of our mind or the stability of our heart. कारण मनावर ज्या आमचा ताबा असतो, So when we control our mind, आपोआप जिभेवर ताबा येतो, we control our tongue, आपोआप शरीरावर ताबा येतो, we control our body, आपोआप सर्व आमच्या वर्तनावर ताबा येतो. we control acts as well. मन अतिशय जटिल, मागे मी तुम्हाला सांगितलं, अतिशय जटिल असा एक भाग आहे. But the mind is a difficult thing to understand. डोळ्याने दिसत नाही, पण फार कठोर, आणि त्याला कंट्रोल करणं फार आम्ही पाहतो त्रासदायक आहे किंवा अशक्य असं आम्हाला We can वाटतं. see with the eyes, but it's difficult to control the mind. अशक्य का वाटतं? Why is it impossible? कारण देवानं आम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी आम्ही करत नाही किंवा त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. The things God has told us, we don't do that or we don't pay attention to आणि that. मग मला कसं वाटतं तसं मी चालतो प्रियानो. ह्या गोष्टीकडे जेव्हा आमचा कल असतो त्यावेळेस आम्ही पाहतो की जे स्थैर्य आहे किंवा संयम आहे तो आमच्यामध्ये राहत नाही, मन जे आहे कंट्रोल मध्ये येत नाही. So when I walk as the way it pleases me, I lose the self control. पण मन ताब्यात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आम्ही पाहत आहोत. So there are many ways to keep a mind in control. त्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो इफिसकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये. One important thing, Ephesians 5:18. 18 आणि 19 वचनामध्ये. वाचा. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. And do not be drunk with wine, in which is dissipation, but be filled with the Spirit, speaking to one another in psalms and hymns and spiritual songs, singing and making melody in your heart to the Lord. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला The सांगतं, word of God tells us, स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध psalms, hymns and spiritual songs, हे एकमेकास म्हणून दाखवा. and sing to each other. काय करायचं एकमेकाला? What do you have to do for one another? म्हणून दाखवायचे You have to आहे. sing to each other. आमच्या एकत्र मिळण्यामध्ये, We are being together ज्या दिवस आम्ही प्रभूच्या गौरवासाठी एकत्र येत असतो, for the glory of God. When we come together, आम्ही स्तोत्रे गाणं गरजेचं आहे, आम्ही गीते गाणं गरजेचं आहे, आम्ही आत्मिक प्रबंध एकमेकास म्हणून दाखवणं फार गरजेचं आहे. and we need to sing psalms, hymns and spiritual songs to each other. आणि पुढे देवाचं वचन
आम्हाला सांगतं And further the word says, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. and sing and make melody in your heart to the Lord. म्हणजे अंतःकरण पूर्वक देवाला गायन वादन तुम्ही सादर करा. And you should sing to the Lord with your heart. आणि अतिशय चांगली अशी बाब आहे आमचं मन ताब्यात And ठेवण्यासाठी. it's a very good thing to keep a mind in control. मन कुठंतरी बिझी राहणं फार गरजेचं Your आहे. mind should be busy somewhere. मग चांगला मन बिझी किंवा मग्न राहण्यामध्ये चांगला मार्ग जर कुठला असेल So if you want to see your mind engrossed, the best way तर is, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. so in your heart you have to sing to the Lord. ती फार महत्वाची बाब आहे. It's an important thing. कारण आम्ही पाहतो आम्ही गीत गाणारे लोक आहोत. So we are people who sing. आमच्या मुखात देवानं नवं गीत घातलेलं God आहे. has put a new song in our mouths. आम्ही स्तोत्रे आम्ही गीते गाऊन आमच्या देवाला आम्ही गौरव देतो प्रियानो. We sing psalm and hymns and give glory to the God. आणि मग प्रियानो मन मग्न होण्यासाठी कुठेतरी आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. And so to keep our mind engrossed, we have to put our attention somewhere. आणि एक ही गोष्ट अशी नाही जगामध्ये की ज्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केल्यानंतर आमचं मन ताब्यात राहील. There's no thing in the world where we put our mind and our mind stays there. कारण जगातल्या सर्व गोष्टी अस्थिर करणाऱ्या आहेत. And all the things of the world make you unstable. थोडा वेळापुरतं आमचं मन लक्ष आणि किंवा लक्ष केंद्रित राहतं, नंतर आम्ही विसरून जातो. For a little while we put our attention there, but then we lose the attention. म्हणून प्रियानो गीत गाणं, So singing songs अंतःकरणामध्ये देवाला प्रभूला गायन वादन करणं and through our heart singing and making ही melody, फार महत्वाची it's गोष्ट आहे. important. कारण जिथं गायन आहे So where singing is there, तिथं स्तुती स्तवन आहे, where praise and worship is तिथं there, प्रभूची समक्षता where आहे. the presence of God is there. प्रभूची समक्षता आहे म्हणजे काय? What is the presence of तिथं God? देवाच्या आत्म्याचं उतरणं आहे. The Spirit of God comes there. आणि देवाचा आत्मा उतरल्यानंतर आम्ही पाहतो And when the Spirit of God comes down, त्याचा प्रभाव आमच्यावर येतो. the impression is upon us. आमचं मन तिकडे आकर्षित होतं. Our mind is attracted to आमचा it. आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होतो. Our spirit becomes one with Lord. आणि त्या अंतःकरणातून गायन वादन सादर केल्यामुळे आम्ही प्रभूशी एकरूप होतो प्रियानो. And when we sing to the Lord, we become one with Lord. मग आम्ही निरंतर गीत गात राहिलो, So if we sing continuously to the Lord, आम्ही निरंतर स्तवन करत राहिलो, if we praise Him continuously, तर प्रियानो आमचं मन स्थिर होणार आहे. so heart becomes stable. आमचं मन थाऱ्यावर येणार आहे. Our heart becomes in control. आम्ही एकाग्र चित्त होणार We आहोत. becomes of good आम्ही attention. संयम आमच्यामध्ये येणार And we आहे. get the control. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. जे व्यावसायिक गीत गाणारे जे असतात, गायक जे असतात, And we have professional singers. त्यांचं गीत गाण्यामुळं किंवा ते रियाज करण्यामुळं त्यांचं साधं बोलणं जरी असलं तरी एक त्या बोलण्यामध्ये सुद्धा एक फार गोडवा असतो. So their singing or their normal songs practice is also melodious. कारण त्यांच्या स्वर यंत्राला ती सवय लागलेली आहे. And because their vocal cords have that habit. अनेक गीत आणि आम्ही पाहतो त्यांनी रियाज अनेक तास रियाज केल्यामुळं So when they practice for us किंवा गीत गात असल्यानं or when they sing, त्यांच्या स्वर यंत्रामधून आलेला प्रत्येक स्वर, प्रत्येक ध्वनी एक त्याच्यामध्ये माधुर्य, एक गोडवा असते प्रिया. so every note that comes out of the vocal cord is melodious. कारण गीत गोड असलं किंवा सूर आम्ही त्याच्यामध्ये असला तर फार महत्वाचं असतं. So song should be sweet always. साधं जरी ते बोलायला लागले तर त्यांची वाणी जी आहे त्या ऐकावीशी वाटते. So if they speak normally, even then you feel to hear the voice. आता इथं आपण गीत सादर करत होतो, So while we are singing here, तिथं मध्ये कोणतरी होतं प्रियानो, someone was there here. क्वायरच्या अगोदर त्यांचं गीत चालू व्हायचं. Before choir they used to start singing. सुरावर गीत गा. You should be singing on the proper notes. हालेलुया. Hallelujah. आपला आवाज क्वायर ग्रुप बरोबर तुम्ही मिक्स करा. तुम्ही पुढं मागं होऊ नका. पुढं मागं झालं की पुन्हा डिस्टर्बन्स येतो. So you should sing along with the choir, not in cohesion with the choir. आणि मला जर समजतं की माझ्यामध्ये तो सूर अजून नाही किंवा तर प्रियानो आम्ही तो आवाज थोडासा आमच्या ताब्यात ठेवावा म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार So नाही. if I feel I don't have the voice, I should keep it in control so that others don't get disturbed. पण आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये गायन वादन सादर करायला काय मर्यादा नाही. But there are no limits to sing to the heart, पण Lord in ज्यावेळेस your आम्ही heart. एकत्र येतो आणि गायन वादन But when करतो you come together and sing, त्याच्यामध्ये प्रत्येकानं स्वतःला काहीतरी आपल्या मर्यादा, माझा आवाजाचं काय लेवल आहे, माझ्यामध्ये काय, त्या पद्धतीने आम्ही त्या संपूर्ण क्वायर मध्ये किंवा त्या गाण्यामध्ये आमचा आवाज मिसळणं गरजेचं आहे. everyone should know the limits of their voice and then they should mix their voice in the church's voice. किंवा माझ्या चुकीच्या आवाजामुळे कुठेतरी बेसूरपणा येता कामा नये. So my voice shouldn't disturb the rhythm. आणि म्हणून ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवणं फार So गरजेचं आहे. everyone needs to understand this. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया म्हणा. गायला येतं का सगळ्यांना? Can everyone sing? येतं की नाही गायला? सगळ्यांना येतं का?
गावावर एकमेकांना गीते म्हणून दाखवा, गावा सगळं एकमेकांकडे बघा आणि गीत गा. You can sing to each other. हालेलुया. Hallelujah. पण या ठिकाणी आम्ही पाहतो So here we see अंतःकरणात आपल्या प्रभूला गायन वादन करा. singing and making melody in your heart to the Lord. म्हणजे का होणार आहे? So what will happen? तुमचं चित्त स्थिर होणार Your आहे, heart will become stable. तुमच्यामध्ये संयम येणार आहे, You'll have control. आत्मसंयम. You'll have the self-control. आमचं मन जर थाऱ्यावर नसेल If our mind is not in control, तर आम्ही ईश्वरी जीवनाला पारखे होतो प्रिया. so we become Gentiles to the spiritual life. आणि हे काही चांगलं नाही. And this is not good. जे जीवन आम्हाला लाभलेलं The आहे, life that we've got, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभावर झालेल्या महान बलिदानाच्या द्वारे जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे, by the great sacrifice on the cross, what we have received, त्या ईश्वरी जीवनाला the heavenly life, आम्ही पारखे होऊ नये and we shouldn't become किंवा strangers. त्याच्यापासून आम्ही दूर जाऊ We नये. shouldn't go away from that. ही काळजी आम्ही घेणं We गरजेचं should be आहे. careful. म्हणून नवीन जीवितक्रम आणि जुना जीवितक्रम याच्याविषयी इफिसकरांना पत्र लिहिताना देवाचा दास अतिशय सुंदर काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहेत. So new way of life and old way of life, there's very important things written in Ephesians. जुना जीवितक्रम आणि नवा जीवितक्रम Old way of life and new way of life, दोन्ही मध्ये अतिशय फरक आहे. they both are different. एकदम टोकाचे आहे, त्याला किती 180 डिग्री म्हणतात ना, एकदम विरुद्ध. हा. म्हणजे अशा रीतीनं ते आहे प्रिया. Both are 180 degrees opposite, एकदम टर्न, एकदम आमचं वळण आलेलं आहे प्रिया. and both are opposites. म्हणजे आम्ही त्या जुन्या गोष्टी ज्या त्या पूर्ण आमच्यातून निघून गेलेल्या आहेत. So all things have gone away from us. ते पापाचं जीवन, त्या पापाला आता मी मेलेलो We आहे are dead to the life of sin, आणि ख्रिस्तामध्ये मी जिवंत केलेलं आहे. and in Christ I have been resurrected. म्हणून जुनं ते होऊन गेलेलं So आहे, all things have passed तर away. सर्व काही नवीन आहे. Everything is new now. 180 डिग्री मध्ये आमचा पूर्ण बदल झालेला And we आहे. have changed our direction to 180 म्हणून त्याच्यामध्ये- degrees. म्हणून जुना जीवितक्रम आणि नवा जीवितक्रम याच्यामध्ये फरक सांगताना देवाचा दास म्हणतो, The servant of God, when he explains the old and new way of त्या life, इफिसकराच्या पत्रामध्ये 4था अध्याय आणि त्याची 17 पासून काही वचन आहेत ते आपण वाचूया. Ephesians 4 and 17 onwards. यास तो मी हे म्हणतो यास तो मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत, आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही अतपर चालू नये. त्याप्रमाणे तुम्ही अतपर चालू नये. बस बस. This I say, therefore, and testify in the Lord, that you should no longer walk as the rest of the Gentiles walk, in the futility of the mind. या तो देवाचा दास म्हणत आहे, यास तो मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की. So this I say, therefore, and testify in the Lord. म्हणजे ठामपणे मी सांगत आहे. So he is telling it truly. मी म्हणतो I say, आणि प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो and की also I testify in the Lord, विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहे. that you should no longer walk as the rest of the Gentiles walk. तिथे विदेशी लोकांचे आणि उदाहरण दिलेले आहे. It's written about the Gentiles. विदेशी लोक जुना जीवित क्रमात आपण एक दर्शन मानू शकतो. And Gentiles are symbolic of the old way of life. विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहे. Gentiles walk in the futility of the mind. त्याप्रमाणे तुम्ही अतःपर चालू नये. So you shouldn't walk like that. अतःपर शब्दाचा अर्थ काय? And what does this mean? या पुढे. From now. त्याच्यामध्ये आपल्याला समजा असा शब्द जर वापर आणि तो घातला तर आम्हाला लक्षात येईल की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही या पुढे चालू नये. So as Gentiles walk in the futility of the mind, you shouldn't walk from now. या पुढे म्हणजे नक्की कधी? So from now, what does this mean? अतःपर म्हणजे नक्की कधी? What does this mean from today? या पुढे म्हणजे आता तुम्ही नवीन जीवित क्रमात आलेला From आहात. now means in the new life. तुम्ही नव्या जन्मामध्ये तुमचा प्रवेश You झालेला have आहे entered the new birth. किंवा तुमचा नवा जन्म झालेला You आहे. have been born again. जुनं ते होऊन गेले. All things have passed away. पापाला तुम्ही मेले. You are dead to sin. ख्रिस्त ज्याप्रमाणे मेला पुरला गेला त्याप्रमाणे पाण्यामध्ये बाप्तिस्माच्याद्वारे तुम्ही बुडवले गेले, तुमचा अंत्यविधी झाला. Like Christ was dead and buried, by the same way, by being baptized in the water, you have been renewed. येशू ख्रिस्त देवाच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. And Jesus was resurrected by the glory of the Father on the third day. त्याप्रमाणे तुम्ही पाण्यातून वर आलेला आहात. And when you come out from the water, म्हणजे ख्रिस्ताच्या मरणाबरोबर, so with the death of Christ, ख्रिस्ताच्या with the पुनरुत्थानाबरोबर resurrection of Christ, तुम्ही संयुक्त झालेला you have आहात. become one. तुम्ही एक झालेला You have become आहात. one. आता तुम्ही विदेशी नाही, You are not Gentiles आता now. तुम्ही अब्रामाची संतान आहात. You are the descendants of तुमचा Abraham. नवीन जन्म झालेला You have आहे. become born again. तुम्ही अब्रामाच्या संतान
कुलामध्ये गणलेले You are आहात. counted among मग the descendants of जुनं Abraham. सगळं होऊन गेलेलं All आहे. things have passed away. म्हणून या पुढे So from now, म्हणजे ज्या नवीन जन्म तुमचा झालेला आहे, so after your new birth has जो taken place, प्रवास तुमचा चालू झालेला आहे, the journey has started. आता या प्रवासामध्ये या पुढे So onwards from here. मनाच्या भ्रष्टतेचा त्याप्रमाणे तुम्ही चालू नका. Don't walk in the futility of the mind as the त्या Gentiles. मनाच्या भ्रष्टतेमध्ये चालू नका. Do not walk in the futility of mind. मनाची भ्रष्टता. Futility of the mind. हालेलुया. Hallelujah. मनामध्ये जे चाललंय, Whatever is going on in the mind, जे काय तुम्हाला करायचं what you आहे have to do, ते तुम्ही केलंय असं पवित्र शास्त्रांत की असं समजलं जाईल. it is accepted that you have done it, says the word of God. एखाद्या पुरुषानं One man एखाद्या स्त्रीकडे and about a woman कामेच्छाच्या नजरेने पाहिली, जे मनातून ती वासना आली त्याच्यामध्ये, and look to her about the lust, आणि त्या इच्छेनं त्यानं तिला पाहिलं, and if he looks at her with lust, तर येशू म्हणतो की त्यानं व्यभिचार केला आहे. and Jesus says he has committed adultery. मग व्यभिचाराचं पाप त्याला लागणार आहे. So he has been sinned for म्हणजे adultery. मनात जे तुमच्या येतं So whatever comes to your mind, त्याच्यावर किती सगळं तुमचं जीवन आणि मरण अवलंबून your आहे. life and death depends on that. कारण मनात जे येतं तुम्ही ते मनात कृती केलेली आहे. Whatever comes to your mind, you have already म्हणून performed the act. नुसतं पाहिलं त्या स्त्रीकडे त्याच्या नजरेनं, So if you look for a woman just तरी with that eyes, तरी तुम्ही आपल्या मनात ते व्यभिचार केलेला आहे. in your mind you have sinned. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं, So the Bible tells us, इथं पर तसं चालू नका मनाच्या भ्रष्टतेत. so do not walk in the futility of your mind. मनात जर भ्रष्टता आली, If you have futility in your mind, म्हणजे तुम्ही भ्रष्ट झालेला then आहात. you're corrupt. हालेलुया. Hallelujah. कळतंय का? You understand बरोबर. this? जर कामेच्छेच्या नजरेने स्त्रीकडे पाहिलं तर तू केलेला आहे बाई शुभ देवाचं वचन आम्हाला सांगतं. मग मनात जर भ्रष्टता आली तर तू काय केलेलं आहे? भ्रष्टता केलेली आहे. So if you look at a woman with lust, you have already committed adultery, says the word of God, says Jesus. म्हणून आम्ही जगामध्ये आहोत, So we are in the world, पण आई जगाबरोबर ना, जगामधले नाही. but we are not of the world. म्हणून बायबल सांगते या युगाबरोबर समरोप होऊ नका. The Bible says, do not become one with the world. तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःच रूपांतर होऊ द्या, Be transformed by the renewing of your mind. आणि प्रभूची इच्छा काय ते तुम्ही समजून घ्या. So understand what is the will of God. आणि मग प्रियानो, आम्ही नव्या जन्मामध्ये आहोत. So we are in the new birth. नवा जीवित क्रम ख्रिस्तावरील विश्वासानं तो आहे. We have the new way of life through the faith on Christ. आम्ही विदेशी लोकांसारखं वागू नये. So do not behave like the Gentiles. मनाच्या भ्रष्टतेत आम्ही चालू नये, No walk in the futility of your mind. अतपर चालू नये, So we shouldn't walk as a mind pleases. या पुढे चालू नये. We shouldn't walk like this from आता तुमचा now. मार्ग वेगळा आहे, So way is different. तुमचे विचार वेगळे आहेत, Thoughts are different. तुमचं अंतकरण वेगळं आहे. Your heart is different. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. तुमचं मन प्रियानो सिंचित झालेलं Your आहे. mind has been watered. पूर्वी ते सिंचित बरोबर सिंचित झालेला आहे. Your mind has been watered. मग पूर्वी कसं होतं? So how is it before? कठीण होतं, It was hard. एकदम कठीण It was होतं. very hard. आम्ही पाहतो बऱ्याच पाणी न मिळालेले जमीन जशी आम्ही पाहतो कडक होते, So when we see a land which hasn't been त्याला watered, it's भेगा hard. पडतात. So it has cracks. तसं आमचं मन होतं, कारण मी त्या पापामध्ये होतो. Our mind was like that when we were in sin. मनाची कठीणता आमच्यामध्ये We had होते. the hardness of मग mind. देवाचं जमा So सांगतं, word of God मी tells us, तुझ्यातलं पाषाणमय हृदय काढून टाकील I'll remove the hard heart in you. आणि मी तुला मांसमय हृदय I'll give you a देईन, heart of flesh. सिंचित झालेलं हृदय I'll give देईन. you a watered heart. ओलसरपणा त्याच्यामध्ये आहे. It will have wetness. कशानं ते सिंचित झालेलं आहे? How is it watered? देवाच्या वचनानं झालेलं By the word आहे, of God, येशूच्या रक्तानं झालेलं by the blood आहे. of Christ, देवाचा आत्मा पवित्र आत्मा जे पाण्याचं दर्शक त्यानं ते झालेलं आहे. and by Spirit of God, Holy Spirit. मग ते मांसमय आहे, So it is full of flesh. ते सिंचित झालेलं आहे. It is watered well. आणि मग प्रियानो, आम्ही कठीणपणामध्ये चालणं बरोबर नाही. So beloved, we shouldn't walk in the hardness. कठीणपण आमच्यामध्ये असता कामा We नये. shouldn't have a hard heart. मग इथं पर चालू नये. We shouldn't walk like that. बायबल पुढे आम्हाला सांगतं, त्याच अध्यायाच्या पुढे वचन वाचा, 18 वचन. ते बुद्धी संबंधाने ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत. अंधकारमय झालेले आहेत, त्यांच्यातील अज्ञान त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतकरणाचा व कठीणपणा त्यांच्या अंतकरणाचा कठीणपणा, यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले ते आहे. ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहे. And 18th verse, having the understanding darkened, being alienated from the life of God because of the ignorance that is in them, because of the blindness of their heart.
आता नवीन जीवित क्रम म्हणजे काय आहे? So what is the new way of life? मग आम्ही पाहतो ईश्वरी जीवन प्राप्त झालेले लोक आहेत. People who have received the heavenly life. हालेलुया. म्हणून या Hallelujah. ठिकाणी बायबल मला The सांगतं Bible tells us ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झाले आहे and their understanding has been darkened आणि त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा and alienated from the life of God. अज्ञान त्याच्यामध्ये आहे. They have ignorance बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहे. and in their wisdom they have been darkened. हालेलुया. Hallelujah. हा. म्हणून आम्ही पाहतो आम्ही आता अज्ञान नाही, So we are not unwise. आम्ही सुज्ञ लोक आहोत. We are wise people. देवानं आम्हाला सुज्ञ केलेलं God आहे. has made us wise. मग आता त्या अज्ञानामध्ये आम्ही नाही We are प्रियानो. not in the lack of पण knowledge. विदेशी लोक जे आहेत But the ते aliens, बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहे. they're ignorant about their hearts. सगळं काय अंधकार आहे. Everything is dark पण there. नवीन जीवित क्रमामध्ये काय आहे? But what is the new way of life प्रकाश says? आहे. There's light there. उठ प्रकाशमान हो. Get up and be full of तर light. प्रकाश तुझकडे आलेला Because the आहे. light has come to you. प्रकाश तुझ्याकडे आले म्हणजे काय आहे? What does the light mean? जीवन तुझ्याकडे आलेलं आहे. Life has come to ज्ञान you. तुझ्याकडे आलेलं You've got the आहे. wisdom. सुज्ञपण तुझ्याकडे आलेलं godly आहे. understanding. म्हणून उठ आणि प्रकाशमान So हो. get up and be full of light. अंधकार निघून गेलेला आहे. Darkness is gone. आम्हाला प्रकाश प्राप्त झालेला We've got the आहे. light. आम्ही प्रकाशाची प्रजा We have आहोत. become people of the light. हालेलुया. Hallelujah. मग प्रकाशाची जर आम्ही प्रजा So आहोत if we are people of the तर light, प्रकाशाच्या प्रजेसारखं आमचं चालणं our असावं. walk should be like the people of the light. आम्ही त्या मनाच्या भ्रष्टतेत चालू नये. We should not walk in the futility of the mind. प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे आम्ही प्रकाशामध्ये चालणारे लोक, धैर्यानं चालणारे, विश्वासानं चालणारे, सामर्थ्यामध्ये चालणारे लोक आहोत. Like the people of the light, we should walk in courage, in power. कारण आम्हाला माहिती की आमचा पडलेला प्रत्येक पाऊल हा विजयामधून विजयाकडे जात आहे. So every step that we take is going from victory to victory, सामर्थ्यामधून सामर्थ्याकडे जात from आहे. power to power. म्हणून आमच्या प्रत्येक पावलागणिक एक विश्वास आमच्यामध्ये So आहे, every step has a faith in एक it. सामर्थ्य आमच्यामध्ये It आहे, has a power. एक प्रकारे आमच्या चेहऱ्यावर एक तेज आहे On प्रियानो. our face, it has a radiance. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. काय तेज आहे So प्रियानो? what is the radiance? माझं पाऊल भ्रष्टतेकडे नाही, My step is not towards माझं futility. पाऊल दिशाहीन त्या पद्धतीने पडत नाही, My step is not directionless. पूर्णपणे व्यवस्थित आहे. My step is in the right त्या direction. दिशेला अनुसरून आहे. I am in the right माझ्या direction. देहाकडे आणि माझ्या ध्येयाकडे अनुसरून ते आहे. I'm going towards my goal. मग प्रत्येक पाऊल आत्मविश्वासानं आहे, So every step is with confidence. प्रत्येक पाऊल धैर्यानं आहे, Every step is with courage. प्रत्येक पाऊल विश्वासानं आहे. Every step is with faith. कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला Because the आहे one who I have faith on, तो माझी त्रेधा उडू देणार नाही. He won't let आमेन me be म्हणूया. ashamed. हालेलुया. म्हणून बायबल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे so the Bible tells us, त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा. because of the ignorance in them and the hardness of their heart. हा, तो काय कठीणपणा करतो प्रियानो? What the hardness does, अज्ञानाचा परिणाम काय आहे? what is the result of ignorance, अंतःकरणातल्या कठीणपणाचा परिणाम, दुष्परिणाम काय आहे? what is the bad effect of the hardness, ईश्वरी जीवनाला पारखे होणं. you become strangers to the divine life. हालेलुया. Hallelujah. जे जीवन आम्हाला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर झालेल्या महान बलिदानाच्या द्वारे प्राप्त झालेला The आहे. life that we got through the great sacrifice of Jesus on the cross, पण आम्ही त्या तारणाची उपेक्षा केली. but we mocked the salvation. आमचं मन आम्ही ताब्यात ठेवलं नाही. Our mind we didn't put in control. चित्तस्थैर्याकडे आमचं लक्ष नाही. We didn't put our attention to stability of म्हणजे the heart. आमच्यामध्ये अज्ञान आहे. So we have the ignorance. प्रियानो, आमच्यामध्ये अंतःकरणाचा कठीणपणा We आहे have the hardness of heart. आणि त्यामुळं ईश्वरी जीवनाला आम्ही पारखे होतो. And because of that, we were ignorant for the heavenly life. आणि बऱ्याच लोकांची ती अवस्था आज आहे. And this is the condition of many people. विश्वास ठेवला, They have faith. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला अंतःकरणात तारणारा प्रभू म्हणून They have स्वीकारलं, accepted Jesus as Savior in their heart. पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा They are झाला, baptized in the water. चांगलं चर्चला जात होते, They go to church. सगळं काय व्यवस्थित होतं. Everything is good. हळू But slowly and slowly, आम्ही त्या देवापासून लांब गेलो, न कळत प्रियानो. we went away from God unknowingly. ज्या आत्मसंयमासाठी आवश्यक असणारी गोष्ट, The things that are needed for self-control, संयमनाचा आत्मा जो आम्हाला दिला त्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट, the Spirit
spirit of control that are needed, आम्ही केली नाही. we didn't do that. आमच्या अंतःकरणात गायन वादन केलं नाही. We didn't do singing in our hearts. संयमनाचा आत्मा देवाने आम्हाला दिला, त्याच्यामध्ये आम्ही चालत नाही. We didn't walk in the heart of self-control God has given हळूहळू us. आमच्यामध्ये पुन्हा कठीणपणा And येतो. slowly hardness comes पुन्हा to आम्ही us. त्या दैहिकतेच्या गोष्टीकडे जातो. Again we go to the things of the world. पुन्हा जुना स्वभाव माझ्यामध्ये उफाळून येतो. Again the previous nature comes up. आणि काय होतं And प्रियानो, what happens? आम्ही ईश्वरी जीवनाला पारखे होतो. And we become strangers to the divine आणि life. ही अतिशय धोक्याची घंटा आहे किंवा धोक्याची आणि परिस्थिती आहे. And this is a warning to everyone. तुम्ही तारणाची उपेक्षा करू नका. Don't mock your salvation. ईश्वरी जीवनाला पारखे होईल असं कुठली गोष्ट तुमच्याकडनं होता कामा नये. Do not do something with which you'll become stranger आणि to the म्हणून- divine life. म्हणून आम्ही सावध राहणं गरजेचं So आहे. we should be careful. आम्ही नवीन जीवित क्रमामध्ये वाटचाल करणार आहोत. We should walk in the new life. हालेलुया. Hallelujah. देवाचा दास का म्हणतो, आता मी वधस्तंभावर, मी नाही तर ख्रिस्ताबरोबर मी वधस्तंभावर केलेला आहे आणि माझ्यामध्ये जे जीवित येतात ते त्याच्यावरील विश्वासानं आहे. And servant of God says, "It's I am crucified on the cross with Christ, and whatever is living in me is through Him." मग त्याच्यावरील विश्वासानं तर ते आहे. If it is through the faith in तर Him, आमच्यामध्ये अज्ञान येता कामा नये. so we shouldn't have ignorance. आमच्यामध्ये अंतःकरणाचा कठीणपणा येता We कामा shouldn't have नये. the hardness of the heart, कारण आता आमची हृदय सिंचित झालेली because आहे. now our hearts are watered. हालेलुया. Hallelujah. पहा, इब्रिकराच्या पत्रामध्ये ते सिंचनाविषयी सांगितलं बघा बरं वचन. It's written in Hebrews. पटकन मिळालं तर वाचा, नाही तर सुरू करा. तुमची हृदय सिंचित झाल्याने आपण वचन. हा वाचा. इब्रिकराचं पत्र याचा 10वा अध्याय 19-20 वचन. उत्तेजन व इशारा वाचा. बंधुजन हो, बंधूजन हो, त्याने पडद्यातून त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त जो मार्ग नवीन आणि जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने त्या मार्गाने परम पवित्र स्थानात परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. पुढं, आणि आपल्याकरिता आणि आपल्या करता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने, म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने दुष्ट विवेक भावनेपासून दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर व धुतलेले निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने व जवळ यावे. विश्वासाच्या पूर्ण खात्रीने कसे यावं, जवळ जवळ यावं. हालेलुया. And Hebrews 10 and 19, therefore, brethren, having boldness to enter the holiest by the blood of Jesus, by a new and living way which He consecrated for us, through the veil that is His flesh, and having a high priest over the house, let us draw near with a true heart and full assurance, having a heart sprinkled from an evil conscience, and our bodies washed with pure water. पण या ठिकाणी आम्ही पाहत We आहोत see here, अज्ञान आणि अंतःकरणाचं कठीणपण, and from ignorance and the hardness of the heart, यामुळे आम्ही ते लोक जे विदेशी लोक आहेत ते ईश्वरी आणि जीवनाला पारखे झालेले आहेत. through that the Gentiles have become strangers to the divine life. मग ते इब्रिकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचं दास म्हणत So while आहे. writing letter to the Hebrews, servant त्यांना of God says, त्यांना उत्तेजन तो देत He's आहे encouraging them, आणि त्यांना इशारा सुद्धा and देत He's आहे. giving them the warning as तिथं well. आम्ही पाहिलं नवा जीवित, जुना जीवित क्रम, नवा जीवित क्रम. So old way of life, new way of life. इथं आम्ही पाहतो उत्तेजन आणि इशारा. Here we see encouragement and warning. काय उत्तेजन आहे? What is the encouragement? बंधूजन हो, Brethren, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला आहे, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. and having a boldness to enter the holiest blood of Jesus by a new and living way which He consecrated for us through the veil that is His flesh. आता येशूच्या रक्तानं काय केलेलं आहे? So what is His blood do? आमच्यातलं कठीणपण काढून He's टाकलेलं taken आहे. out the hardness from आमचं us. हृदय त्याने सिंचित केलेलं Has आहे watered our hearts. आणि म्हणून आम्हाला आणि परमपवित्र स्थानामध्ये आपल्याला जाण्याचं आता काय धैर्य मिळालेलं So we आहे. have the courage to enter the most holy place. आणि आपल्या करता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. And for us a high priest is upon a house. मग तो याजक आहे तर काय आहे? So what the priest is there? म्हणून
so. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने. So because our hearts have been sprinkled, हालेलुया. काय झाले हृदय आपले सिंचित our hearts झालेले. have been watered, ओली झालेली आहे. hearts have been wet, कठीण पण निघून गेलेला आहे. hardness is gone, मांसमय हृदय आम्हाला प्राप्त झाले. even as a heart of flesh, जिथं भावना आहे, and they have emotions, जिथं प्रेम it आहे. has love, आम्ही पाहतो जिथं ईश्वरी स्वभावाचे ईश्वराचे सगळे गुण आमच्यामध्ये it आहेत. has all the qualities of the heavenly Father, जिथं ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे, it has the heart of Christ. असं ते हृदय सिंचित हृदय. Such heart is a spirit, म्हणून irrigated आपले heart. हृदय सिंचित झाल्याने When our hearts are watered, दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले. our bodies are washed away from the evil conscience दुष्ट विवेक भावना and evil conscience. म्हणजे काय? So what does it mean? दुष्ट विवेक म्हणजे वाईट विचार आणि त्याच्या भावना. So evil conscience means wrong thoughts and the emotions. याच्यापासून आम्ही मुक्त झालेलो We आहोत. have become free from those. हालेलुया. Hallelujah. कुणाच्या कुठल्या नावाने आम्ही मुक्त झालो आहोत? येशूच्या नावाने. In the name of Jesus we have become free वधस्तंभावर झालेल्या महान by यज्ञाच्या the great द्वारे. sacrifice on the cross. म्हणून मी गीत गातो, मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. So we say Jesus gives us salvation and peace. मनुष्य आमचे हृदय आता ओली झालेले आहेत किंवा सिंचित So झालेले hearts आहेत. have been sprinkled आणि म्हणून दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले and people free from evil व conscience निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले and our bodies washed with pure water असे आपण खऱ्या अंतकरणाने. with a true heart. हालेलुया. Hallelujah. खरं अंतकरण A true heart. म्हणजे दोन प्रकारचे There are अंतकरण. two types of hearts. एक खरं अंतकरण, One is a true heart, एक खोटं अंतकरण. one is a false heart. दांभिकपणा ज्याला आम्ही म्हणतो. And दांभिकपणा म्हणजे दिखावपणा करणारे so it's a show off. किंवा अंतकरणात एक आणि बाहेर एक दाखवणार. And we should show what's not in our hearts. हालेलुया. Hallelujah. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं And the Bible says, खऱ्या अंतकरणाने. with a true heart. आमेन. म्हणून लक्ष द्या प्रिया. So listen, ज्यावेळेस तुम्ही एकमेकांना अभिवादन करता, when you greet and meet each other, म्हणून आमच्या मनामध्ये त्या समोरच्या व्यक्तीविषयी काय विचार आहे ते आम्ही समजतो आणि समजून घेतलं so we पाहिजे. should introspect what thoughts we have. आमची हृदय सिंचित झालेली आहे. If our hearts are watered, तर माझ्या कुठल्याही बहिणीविषयी, माझ्या कुठल्याही भावाविषयी माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे दुष्ट विचार येता कामा नये. about any brother or sister, my heart shouldn't have any wrong thoughts. कारण देवाने आम्हाला एकमेकांना क्षमा करायचं. Because God has told us to forgive each other. मी त्याच्या आयुष्यात तोंड बघणार नाही असं मी म्हणू शकत We नाही. can't say that we won't see his face ever. जर तुम्ही तसं केलं तर तुमचं हृदय सिंचित झालेले न झालेल्या अशा अवस्थेमध्ये तुम्ही If आहात. you do this, then your heart is not watered well. मनाच्या कठीणपणामध्ये तुम्ही आहात. You are in the hardness of your आणि heart. त्यामुळे तुम्ही ईश्वरी जीवनाला पारखे होत जात And आहात. that is you are strangers to the divine life. हालेलुया. Hallelujah. लक्षात ठेवा, So listen to this. ज्यावेळेस तुम्ही अभिवादन करता When you एकमेकांना, meet and greet each other, ज्याला तुम्ही अभिवादन करता, when you meet someone, त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम असणं for गरजेचं आहे. that person you should have love in your heart. जिव्हाळा असणं गरजेचं आहे. You should have grace. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible says, ज्यावेळेस तो आपलं अर्पण घेऊन तू आणि त्या भांडाराजवळ येशील, when you get your offering वेदी जवळ येशील, to the altar, तर तू तुझ्या बंधूविषयी किंवा आपल्या बहिणीविषयी काय तू जर आणि चूक केली असेल, काय दोष तुझ्या पदरात तुला दाखव आणि तुला लक्षात येत असेल, if you have committed any fault against your brother or sister, तर आपले अर्पण तसंच so ठेव. keep your offering aside. जा. First go. पहिले आपल्या बंधूशी समेट Go कर, and reconcile with आपल्या your बहिणीशी brother. समेट कर. Reconcile with your sister. हालेलुया. म्हणजे Hallelujah. खऱ्या अंतकरणानं त्या बंधूशी समेट कर, त्या True. बहिणीशी समेट With a कर. true heart, reconcile with the brother and sister. मग तू ये Then you come आणि आपलं अर्पण त्या देवाच्या भांडरामध्ये अर्पण and कर. offer your offering to the vessel of God. म्हणजे मनाच्या कठीणपणामध्ये जरी तुम्ही ऑफरिंग केलं, So if you put your offering in the hardness तर of your heart, देव ते स्वीकारत then God doesn't accept that. कारण हा उपासनेचा भाग आहे. Because it is a part of worship. आणि उपासनेमध्ये खरेपणा हवाय, Worship should have खरं truthfulness, अंतःकरण हवंय, a true heart, देवावर प्रीती हवी. love of God. तुम्ही देवावर प्रीती करता देवाच्या वचनाप्रमाणे, You love God according to His word. तरच तुम्ही एकमेकांवर प्रीती करू शकता, अन्यथा करू शकणार नाही. Only then you can love each other, or else no. पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, बुद्धीनं तो आपला देव परमेश्वर याजवळ प्रेम कर. With your mind, soul, heart, and your body, love your Lord. ज्यावेळेस तुम्ही ते प्रेम कराल, When you love the Lord, ते व्यक्त कराल कृतीतून, when you express with your त्यास acts, आपोआप आपल्या भावाविषयी, आपल्या बहिणीविषयी तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होईल. then you will have love created about your brothers and sisters in your heart. पवित्र शास्त्र आम्हाला So the सांगतं, Bible tells us, मी अंतकरण तोलून पाहणारा देव आहे. I am the Lord who weighs hearts. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याचं 23 वचन वाचा. Revelations 2:23.
मी तिच्या मुलाबाळात मरीने जीवे मारेन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मने व अंतकरणे काय म्हणतो, मने आणि अंतकरणे यांची पारख करणारा मी आहे. हळू, यांची पारख करणारा मी आहे आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्यांप्रमाणे देईन. आमेन, हालेलुया. मग अशी मी तुम्हाला जे मनात आहे ते तुम्ही कृतीत केलं असं पवित्र शास्त्र गृहीत धरतं. आमेन, असं देवच म्हणतो. वाचा. So I will kill her children with death, and all the churches shall know that I am he who searches the minds and hearts, and I will give to each one of you according to your works. या ठिकाणी बायबल मला सांगतो, The Bible tells us, मने त्यांना कळून की मने व अंतकरणे यांची पारख करणारा मी आहे. and that they will know that I am he who searches hearts and minds. मी म्हणजे कोण? Who is I? स्वतः प्रभू, Lord himself. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. एक्सरे मध्ये, ECG मध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये तुमचं जे हृदय प्रत्यक्ष दिसतं ते, आणि त्यांना समजेल डॉक्टरना काय चाललंय त्याच्यामध्ये. So if you have an X-ray, ECG, the doctor would know what is going on in your body. पण मनात काय चाललंय असं शोधणार आणि मशीन जगामध्ये नाही. So there is no instrument that can search what is going on in the heart. ते फक्त एका जवळच आहे. Only one person has आणि that, तो अधिकार त्याचाच आहे. and the authority belongs to him. आणि म्हणून तो बरोबर ते पारखतो. So he always weighs that. म्हणून मनुष्य स्वतःला आणि देवाला कधी फसवू शकत नाही. So man cannot deceive himself and God. हालेलुया. Hallelujah. एखादा चोरी करणारा माणूस पकडला गेला की तो म्हणतो मी चोरी केलेली नाही. Some robber says when he is caught, he says that I have not committed thief. पण त्याचं मन त्याला खरं सांगत असतं की चोरी But केलेली his आहे. heart tells him that he has committed theft. म्हणून मन फक्त दोनच व्यक्तीला कळतं. So only two people know heart. तुमच्या मनात काय आहे? What is in your heart? एक तुम्ही स्वतः You yourself आणि एक देवाला. and God. आणि मग देवासमोर झाल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही ना मी ते केलं नाही. So when you go before God, you cannot say I have not done that. अरे देव आम्हाला म्हणेल तुझं मन घडवणारा मीच आहे. God will say I am one who created your mind. तुझ्या मनात काय चाललंय ते मला माहित आहे. I know whatever is there in your heart. म्हणून मनुष्याच्या मनामध्ये येणारे सर्व विचार तरंग एकसारखे वाईट आहेत असं देवानं पाहिलं आणि देवानं पृथ्वीचा नाश जलप्रलयाने करण्याचं ठरवलं. So God saw that all the thoughts in the minds of men are evil, and God decided to destroy the world with water. ज्यावेळेस देव पाहतो, So when God sees, काही लपू शकत नाही. nothing can be hidden there. हालेलुया. Hallelujah. का लपेल काय? Can anything be hidden? आणि देवाचं ते यंत्र कधी बिघडत नाही किंवा ते आणि नादुरुस्त कधी नसतं. And that machine of God doesn't stop working ever. हालेलुया. ते बरोबर सगळं काम बरोबर चोख करत असतं. It always works well with accuracy. देवाच्या नजरेतून काही लपत नाही. Nothing can go away from the sight of God. म्हणून या ठिकाणी बायबल मला सांगत The आहे, Bible tells us, मने व अंतकरणांची पारख करणारा मी आहे. I am he who searches hearts and minds. आणि तुम्ही आपल्या आणि तो प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाला मी फळ देईन. And I will give to each one according to your works. आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्याप्रमाणे देईल. काय देईल? प्रतिफळ. And he'll give you the fruit according to each one of you according to your work. आमेन. Amen. लक्षात ठेवा प्रियानो. So understand, एक दिवस आम्हाला देवासमोर उभं राहायचं आहे. one day we have to stand before God. मने आणि अंतकरण पारखणारा तो देव आहे. He weighs the hearts and minds of आणि everyone, तुमच्या कृत्याप्रमाणे तुम्हाला देणारा तो देव आहे. and he'll give you according to your act. म्हणून तिथं तुम्ही लपू शकणार You नाही. shouldn't be hidden there. तिथं तुम्ही कुठल्या प्रकारचा आणि काही तुम्हाला जागा मिळणार नाही की तुमचं मनातल्या गोष्टी तुम्ही लपवू शकाल. So there's no way that you can hide the things of your mind there. मग सावध असा. So be careful. संधी साधून घ्या. Take your chance. दिवस वाईट आहे. Days are evil. बायबल आम्हाला सांगतो, The Bible says, आपली वस्त्र नव्हे तर आपल्या अंतकरणाची आपल्या हृदयाची अग्रत्वाच्या फाडा. And do not tear your clothes, but tear up your heart. मागच्या मी पाहिलं की तुमचे भग्न आणि अनुतप्त हृदय तो तुच्छ मानत So नाही. he doesn't despise a contrite and repentful heart. मग चित्त स्थैर्य अतिशय महत्वाचं आहे. So stability of heart is important. त्याच्यामध्ये आम्हाला त्या स्थैर्यामध्ये जेव्हा आम्ही चालतो चित्ताचं स्थैर्य किंवा एक चित्त आम्ही असतो, So when we walk in the stability of that, or we come of one आम्ही heart, अतिशय योग्य पद्धतीने आमच्या ध्येयापर्यंत पोहोचतो प्रियानो. in a proper way we reach to a goal. म्हणून प्रियानो आमची प्रत्येक कृती So every act of us, खऱ्या अंतःकरणानं किंवा मनापासून ती असणं गरजेचं it आहे. should be from our heart or of the whole mind. आम्ही एकमेकांना अभिवादन करतो ते सुद्धा खऱ्या अंतःकरणानं असणं We should गरजेचं आहे. greet each other with a complete heart. ते जर असेल If it is there, तर तुमची उपासना देव स्वीकारणार God आहे. will accept your worship, तुमचं ऑफरिंग देव God स्वीकारणार will आहे. accept your offering. तुम्हा सर्व गोष्टीचे आशीर्वाद तुम्हाला and God will bless you for everything. हालेलुया Hallelujah. हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. काय काय लोकांना अशा अज्ञान आहे का जाणीवपूर्वक ते कदाच माहित नाही. So some people are in ignorance or they doing knowingly. देवाबरोबर ते व्यवहाराने वागतात प्रिया. They behave God for a transaction. कारण तूच म्हणतो तुम्ही असं केलं तर मी असं करील. So you say that you do this and I'll do that. तुम्ही आपल्या उत्पन्नाचा भाग माझ्या भांडरात आणा. You give a tenth of your earnings to God. म्हणजे आकाश आणि कपाट उघडून मावणारे इतके आशीर्वाद मी तुमच्यावर ओततो की नाहीची प्रचिती तुम्ही पहा. So I'll open the heavenly cupboards and I'll bless you abundantly. That will fit in your heart. तेवढं एकच वचन धरायचं. You just hold on to one word. Profitable लोक. It's a prophetic word. हल्ली आता लोकांना फक्त प्रॉफिट पाहिजे. People just want profits nowadays. प्रॉफिट फायदा कुठं आहे? Where is the benefit? नफा कुठं आहे? Where is the मग profit? देवाजवळ गेल्यानंतर फायदा होणार असेल तर देवाकडे जातो. So if I go to God, if I have a profit, then I'll go to God. देवाकडे जाण्यात काय अर्थ आहे? What is you are going to God? हल्ली लोक असे आहेत प्रियानो. There are many people now. हालेलुया. Hallelujah. मी एकदा एक मला ब्रदर म्हटले, I went to one brother. काय नाही पास्टर, आम्हाला सगळं काय भरपूर मिळतं. Pastor, we get everything properly. सगळ्या प्रकारचे वाईट काम तो करायचा. He used to do everything wrong मला way. म्हटलं की काय नाही पास्टर, मी महिन्याला दशमांश देतो, मी ह्या मिनिस्ट्रीला एवढे पैसे देतो, त्या मिनिस्ट्रीला एवढे पैसे देतो, अमुक करतो तमुक करतो. मग त्याला मी म्हटलं, अरे बाबा हे तुझं करणं व्यर्थ आहे. तुझं मन पहिल्यांदा तपास. कारण बायबल सांगतं मने आणि अंतःकरण पारखणारा मी तुझा देव आहे. And he says, Pastor, I give to this ministry, give to that ministry, but he's to earn in the wrong way. But I said to him, God is the one who weighs hearts and minds. पण न्यायाच्या दिवशी येशूचे शिष्य येशूकडे आले. So disciples of Christ came to Jesus on the day of judgment. तुझ्या नावाने आम्ही भूते काढले, अद्भुत चिन्ह चमत्कार केले. And we drove out evil spirits in him, did signs and wonders. मी तुम्हाला म्हणे, I will say to you, मी तुला ओळखत I don't recognize you. हालेलुया. Hallelujah. भस्म करणारा अग्नी. He is the fire that ravages. भूत काढली, देवाची स्तुती. You drove out evil spirits, praise be to God. केले, देवाची स्तुती. Did signs and wonders, praise be to God. मन माझ्या बरोबर नव्हतं. Your mind wasn't with me. तुझं मन मी ओळखलं. I knew your mind. हालेलुया. Hallelujah. त्याची पारख करणारा मी आहे. I know your heart. हालेलुया. म्हणून आम्हाला ख्रिस्ताचं मन प्राप्त झालंय असं बायबल आम्हाला So सांगतं. the Bible says we have got the spirit of Christ. केला असतील चमत्कार, You should have done miracles. केले असतील अद्भुत कृत्य, You would have done signs. पण तुझं मन मी पारखलं. But I recognize your heart. तुझं अंतःकरण मी पारखलं. I tested your heart. आणि माझ्या क्वालिफिकेशन मध्ये तू बसला नाही. And you didn't fit in my checklist. मी तुला ओळखत नाही. I do not recognize you. हालेलुया. Hallelujah. असा तो देव आहे. He is such a God. त्याचं गणित वेगळं आहे. His maths is different. त्याचा न्याय वेगळा आहे. His judgment is मी different. आता दशमांश आणला म्हणजे आता पुढच्या महिन्यापासून माझा पगार वाढणार. I got a tithe, so I'll get increment from next month. निश्चित वाढेल. You will get it for पण sure. खऱ्या अंतःकरणाने ते झालंय का? But do you do it with a true heart? आपल्या बंधूशी समेट करून ते झालंय का? Have you reconciled with the brother and आपल्या offered? कुटुंबाशी समेट करून ते झालंय का? Have you reconciled and offered? घरामध्ये बायकोवर भांडवून आलाय. Have you quarreled with your wife? आणि इथं तो दशमांश टाकत Then you give a आहे. tithe here. घरामध्ये मुलांकडे नीट लक्ष देत You don't नाही. pay attention to the kids in आणि the इथं house. तो अर्पण घेऊन आलाय. Then you get your offering आणि here. प्रभूला म्हणतोय दशमांश दिला तर मला सांग तुझ्या वचनाप्रमाणे हे दे. And then you see, God, I gave you tithe, and now according to your bless आशीर्वाद me. दे. Bless me. असं होत नाही. Doesn't happen like that. हालेलुया. Hallelujah. देव म्हणाला, रे मी तुला काय सांगितले, जसं आपल्या शरीरावर तसं आपल्या पत्नीवर प्रेम कर. And God will say, I told you, love your wife as you love your body. तू आपल्या बायकोचा द्वेष करतो. But you despise your तुला wife. वाटेल तसं बोलतो. You speak तिला anything. मूर्ख म्हणतो. You say she's mad. तिला वेडी म्हणतो. You say she's आणि crazy. मग जिथे येऊन प्रेज द लॉर्ड हालेलुया गाणी वगैरे गातो. And you come here and sing praises to the Lord. अर्पण देतो. You give offerings here. देव स्वीकारेल का? Will God accept it? हो का नाही? Will God accept it? त्याचा वापर, त्या पैशाचा वापर देव त्याच्या गौरवासाठी करेल. God will use the money for His glory for sure. म्हणून लक्षात ठेवा. So remember this. तुम्ही जे काय करत आहात, Whatever you ते do, खऱ्या अंतःकरणानं आहे का? do it with a true heart. तुम्ही आणि तुमचं हृदय जे सिंचित झाले त्याच्यामधून ते आहे का? Is it from the heart that is watered? बायबल आम्हाला सांगतं, The Bible tells us, आत्म्याने खरेपणानं माझी उपासना करा. worship in truth and spirit. हालेलुया. Hallelujah. ती होतीये का? Are you doing that? आणि म्हणून प्रियानो, अंतःकरणाची म्हणून या ठिकाणी पुन्हा एफिसकराच्या पत्रकात आपण येऊया. So we'll turn to Ephesians again. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने 5-10 अध्याय 22 वचन. 5-10-22 इफिसकराचं पत्र 10 अध्याय 22 वचन. तिथं आलो होतो ना आपण. Hebrews 10 and 22. Let us draw near with a true heart.
म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने, So having heart sprinkled दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले from evil conscience व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले, and the body is washed with pure water, असे आपण खऱ्या अंतःकरणानं विश्वासाच्या पूर्ण खात्रीने and with a true heart and a full assurance of faith, जवळ यावे. draw closer to Him. आता खरं अंतःकरण म्हणजे काय? What is a true heart? जे चित्त स्थिर आहे, The heart that is stable. प्रभू मध्ये ते प्रभूशी जडलेला It आहे. is connected to God. प्रभूचं मन, माझं मन एक आहे. Mind of God and my mind have become one. जो प्रभूशी जडलाय, प्रभू आणि तो एक आहे. Who's connected to God and God is आता one. प्रभूशी जडून एक होणं म्हणजे नक्की काय? What exactly is being one with God? म्हणजे तुमचं मन प्रभूचं मन एक होणं गरजेचं So आहे. your heart and God's heart should become one. तुमचा आत्मा देवाचा आत्मा एक होणं The गरजेचं spirit, आहे. God's spirit should become one. म्हणून आत्मा आत्म्याशी एक होतो. So spirit becomes one with each माझा other. आत्मा देवाच्या आत्म्याशी एक होतो. My spirit becomes one with God. म्हणजे मी खऱ्या अर्थानं एक झालोय, प्रभूची जडला In the आहे. true sense, I have become one with God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणून आमचं मन देवाशी जडणं गरजेचं So आहे. mind should be connected to God. जिथं तुमचं मन जडलंय त्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात. Where your mind is connected, those things come into you. तुमचं मन प्रभूच्या मनाशी जडलंय किंवा प्रभूशी जडलेलं आहे, Your mind is connected to the heart of God. ते ईश्वरी स्वभाव तुमच्यामध्ये येतील. The heavenly behavior will come into you. तुमच्यामध्ये चांगले विचार येतात. You will get good thoughts in you. म्हणून आमचं मन आम्ही प्रभूशी जडणं गरजेचं So आहे. heart should be connected to म्हणून God. खऱ्या अंतःकरणाने So the true heart आणि विश्वासाच्या पूर्ण and the खात्रीने full assurance of faith आम्ही जवळ should यावं. come near. हालेलुया, Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. पुन्हा आपण येऊयात इफिसकराच्या पत्राकडं. Again we go to Ephesians. हा, पुन्हा वाचा ते जुना जीवितक्रम, नवा जीवितक्रम, 18 वचन, 4 अध्याय 18 वचन. ते बुद्धी संबंधाने, ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत. अंधकारमय झालेले आहे. त्यांच्यातील अज्ञान त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा, व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे ते झाले आहेत. ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. पुढं ते बधीर झाल्यामुळे, ते बधीर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने, त्याने हावरेपणानं सर्व प्रकारची अशुद्धता सर्व करण्यासाठी, प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले. स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले. परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही. ख्रिस्त शिकला नाही. तुम्ही त्याचेच ऐकले तुम्ही त्याचेच ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य व आहे, येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. त्याच्यामध्ये शिक्षण मिळालं. 24 वचन वाचा. आणि धार्मिकता, 23-24 वाचा. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला, देवानुरूप म्हणजे देवासारखा उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. Amen. And Ephesians 4:18, having their understanding darkened, being alienated from the life of God, because of the ignorance that is in them, because of the blindness of their heart, who being past feeling, having given themselves over to lewdness, and to work with uncleanness and greediness. But you have not learned Christ, if indeed you have heard him, and having been taught by him as a truth in Christ, that you have put off concerning your former conduct as an old man, which grows corrupt according to deceitful lust, and be renewed in spirit and mind, that you put on the new man, which was created according to the God in true righteousness and holiness. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे, The Bible tells us, ते बधीर झाल्यामुळे. and they have become blind. बधीरता म्हणजे काय? And they have become blind. कधी कधी झोपेमध्ये आपला एक हात सुन्न होतो किंवा एखादा पाय सुन्न पडतो, म्हणजे बधीर होतो. And sometimes while sleeping, one of our hands goes numb. आणि मग आम्ही पाहतो काही त्याला संवेदना नसतात, काय नसतात. And it doesn't have any feelings or sensations. बधीर झालेला असतो. It becomes numb. काही स्पर्श केला तरी जाणवत नाही. If you touch, you don't feel this touch. बधीर होणं म्हणजे काही समजत नाही. Being numb becomes लक्षात आला means you don't understand anything. बधीर झाल्यामुळे Well, they become त्यांनी numb. हावरेपणाने सर्व प्रकारच्या अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले. Having given themselves over to lewdness, to work all uncleanness with greediness. ईश्वरी जीवनाला ते पारखे झालेले आहेत. They become stranger to divine life अज्ञानामुळे झालेले आहेत. because of the ignorance, कठीणपणामुळे झालेले because आहेत. the hardness of the heart. आणि अज्ञान आणि
अंतःकरणाचं कठीणपण and the ignorance and the hardness of the heart, हे माणसाला बधीर करतं. it makes a man numb. त्याला काय करावं समजत नाही किंवा त्याला काय करतो हे त्याला समजत They नाही. don't know what they do. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाचा आता एका ठिकाणी म्हणतो, So the servant of God says, मला जे करावंसं वाटतं ते मी करत नाही, I don't do what I'm supposed to do, आणि जे नाही करायचं त्या मी गोष्टी करतो. and I'm doing what I'm not supposed ही to do. बधीरता आहे प्रिया. This is numbness अज्ञानामुळे ती आहे, because of ignorance. अंतःकरणाच्या कठीणपणामुळे ती Because आहे. the hardness of the मग ते heart. बधीर झाले They become numb. आणि म्हणून त्यांनी आहुरेपणाने So हावरेपणाला काय so with greediness, आणि हावरेपणा सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले आहे. so to do all the lewdness, they have given them over to the lewdness. बधीरपणा Numbness अतिशय घातक आहे is very आणि dangerous. सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले. काही समजत नाही त्या बधीरपणा. And then given them to lewdness to work with all uncleanness. अंतःकरणाच्या कठीणपणामध्ये अज्ञानामुळे पण माणसाला काही समजत नाही, भ्रमिष्ट तो होतो. Because the hardness of that man doesn't understand anything, becomes numb. परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही. But you haven't learned Christ in such a way. हालेलुया. Hallelujah. आमेन म्हणा. तसा तुम्ही शिकला नाही ना. हा, मग तुम्ही कसा शिकलाय? So how will you learn Christ? मग प्रभू येशू ख्रिस्ताला जसं तुम्ही स्वीकारलं, Like you have accepted Christ, तसं त्याच्यामध्ये चाला, like walk in Him, त्याच्यामध्ये मुळावलेलं, rooted in Him, रचलं गेलेलं, established in Him, विश्वासात आणि तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार, like taught to standing in faith, आणि फार हिशोबकार स्मरण करणार. and worshiping Him always. मग अशा रीतीने तुम्ही ख्रिस्त शिकला नाही. So you have not learned Christ like this. तुम्ही त्याचेच ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. If indeed you have heard Him and being taught by Him as the truth is in Jesus, आमचा अनुभव काय आहे? what is the experience? तुम्ही त्याचेच ऐकले. You have listened to Him. कुणाचे ऐकले? त्याचेच म्हणजे कुणाचे? बोला की. मग जोरा येशू म्हणाला काय घाबरतं काय? नाही ना, धैर्यानं म्हणायचं येशू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त. And Lord Jesus Christ. म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. Lord Jesus Christ. माझं बळ, My strength, माझी आशा, my hope, माझं जीवन, my life, माझं सर्वस्व. my everything. हालेलुया. Hallelujah. कोण? प्रभू येशू ख्रिस्त, परात्पर देवाचा पुत्र. Lord Jesus Christ, Son of the Most High God. म्हणून तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही. So you have not learned Christ in तुम्ही such a way. त्याचेच ऐकले You listen to व Him. येशूच्या ठाई जे सत्य त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. You have been taught as the truth is in Jesus. मिळते का तुझं शिक्षण? Are you getting such teaching? हालेलुया. Hallelujah. वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे देवाचा आत्मा मला शिक्षण देतो की नाही? Is the Spirit of God teaching us? आहे की नाही? हो की नाही? It's right. तो अभिषेक आम्हाला शिकवतो. Is the anointing is teaching us. मी तुम्हाला शिकवत नाही. I am not teaching you. पास्टर काटे तुम्हाला शिकवत नाही. Pastor Kate is not teaching you. देवाचा आत्मा तुम्हाला Spirit शिकवत of God is teaching you. हालेलुया. मी केवळ त्याच्या हातचं पात्र आहे. I'm just a vessel in His hands. कार्य करणारा देवाचा आत्मा The आहे. one who works is the आणि Spirit of God. देवाचा आत्मा मनचं काय बोलत नाही. Spirit of God doesn't talk of His देवाचा heart. आत्मा जे काही पित्याचं पुत्राचं ऐकतो त्याच गोष्टी तो विदित And Spirit करतो. of God listens to the Father and Son आमचं and teaches वधस्तंभावर us. ख्रिस्त, वधस्तंभावर केलेला ख्रिस्त गाजवतो. And He preaches a Christ तो crucified. येशूची साक्ष आम्हाला सांगतो. He testifies testimony about जे Jesus. सत्य असते आम्ही पाहतो संदेशाचं मर्म आहे. That is the essence of the word. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतो The Bible tells तुम्ही us, त्याचेच ऐकले. you listen to Him. येशूच्या ठाई जे सत्य आहे The truth that is in Jesus, त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. like been taught to you in Him. येशूच्या ठाई असलेल्या सत्याच्या सत्यामध्ये As the truth is in Jesus, तुम्हाला शिक्षण मिळाले त्याप्रमाणे by being taught to you, म्हणजे सत्य शिक्षण मिळालं. the true teaching, प्रकाश तुम्हाला you मिळालेला got आहे. the light. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणा संबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा व कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. That you put off concerning your former conduct the old man which grows corrupt according to the deceitful lust. शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारा एकाच आशीर्वादाचे वाटेकरी आहे. So one who gives teaching and takes teaching have the same blessing. या ठिकाणी अतिशय सुंदर लिहिलं बा. It's written beautifully. असे की So that तुमच्या पूर्वीच्या आचरणा संबंधी according to your former conduct, जो जुना मनुष्य the old man त्याचा तुम्ही
तुम्ही त्याग करावा. that you put him off. कशाच्या द्वारे त्याग करावा? How do you forsake him? ख्रिस्तामध्ये मिळालेल्या शिक्षणाद्वारे त्याचा त्याग तुम्ही करावा. Through the teaching that you got in Christ, you have तुम्ही to put him off. म्हणून आम्ही देवाचं ऐकावं. So you should listen to God. येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळालेलं आहे. Whatever is true in Christ, you have been taught and so. आणि ते शिक्षण आम्हाला काय करतं? What the teaching does to us, शिक्षण आम्हाला शहाणं करतं. and the teaching makes us wise. हालेलुया. Hallelujah. जगातलं शिक्षण काय करतं? What the teaching of our world does, आम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून आम्हाला चांगली नोकरी मिळवून देतो. gives us a good job for a good life. पण देवाचं शिक्षण आम्हाला काय करतं? What the teaching of God आम्हाला does, शहाणं करतं. makes us wise. आम्हाला कसं वागलं पाहिजे? How do we have to आम्ही behave? देवाचा स्वभाव कसा समजून घेतला How we पाहिजे? should understand the nature of देवाचं God. वचन आम्ही कसं समजून How घेतलं we should पाहिजे? understand the word of God. देवाच्या इच्छा आम्ही कशा समजून घेतल्या How we should understand the will of God. त्याप्रमाणे मला कसं चाललं How पाहिजे? I should walk. ते देवाचं वचन देवाचं शिक्षण आम्हाला शिकवतं, ते आम्हाला शहाणं The word करतं. of God teaches us and makes us wise. म्हणून जगातलं शिक्षण सुद्धा शहाणं करतं आम्हाला चांगलं उपजीविकेसाठी. Teaching of the world also makes us wise, gives us good earning, आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला शहाणं करतं. and the word of God makes us wise. हालेलुया. Hallelujah. नवीन जीवित क्रमामध्ये वाटचाल कशी करायची? How do you walk in a new way of life? हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्हाला ते शिक्षण महत्वाचं. So that teaching is important. देवाचं वचन, Word of God, आम्हाला परमेश्वराचं वचन. word of the living God. म्हणून प्रियानो या ठिकाणी पवित्र शास्त्र मला So सांगतं, the Bible tells us, येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळालं, म्हणजे ख्रिस्तामध्ये शिक्षण मिळाले. so whatever is living in God, you got the teaching. शिक्षण कसं मिळालं? असे की So that तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही काय करावा? that you put off the old man concerning your former conduct. आम्ही शिक्षण घेऊन नुसतं ठेवलंय, We just kept the teaching in त्याचा us. वापर करत We don't नाही. use it. आम्ही आणि काय उपयोग नाही. It's of no use. ते शिक्षण देव तुम्हाला यासाठी देत आहे God gives the की teaching जुना मनुष्य त्याचा तुम्ही काय करावा? त्याग करा. so that you forsake your old man, आणि काय करा? तो काय कपटाच्या वासनाने युक्त असून and so that it grows corrupt with lust, त्याचा नाश होणार आहे. and it gets destroyed. तो कपटाची वासना. आता वासना कुठं आहे? कुठं असते वासना? So where is the lust? मनामध्ये. It's in the heart. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी पाहतो कपटाची वासना So deceitful lust, वासनाने युक्त असून त्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे. so it gets corrupt and destroyed with deceitful मग lust. पुढे काय लिहिलेलं So what आहे? is written further? तर तुम्ही Then you आपल्या मनोवृत्तीत and in your mind नवे व्हावे. you have to be renewed. आमेन. Amen. मनाच्या नवीकरणामध्ये Renewal of your mind. तुमच्या मनोवृत्ती, तुमच्या मनाच्या वर्तनामध्ये, त्या वर्तनामध्ये तुम्ही कसं असलं पाहिजे? नवं व्हायला And पाहिजे. spirit of your mind, conduct of your mind, you have to be renewed. तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. You have to be renewed and spirit of your आणि मग mind. काय करायचे त्या नवेपणामध्ये? And what you have to do, आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता and true righteousness and holiness, यांनी युक्त असा be filled with it, देवानुरूप म्हणजे देवाप्रमाणे and according to God उत्पन्न केलेला created, नवा मनुष्य धारण करावा. put on the new man. देवानुरूप म्हणजे कसा? And according to God means what? पहिला मनुष्य देवाने निर्माण केला आपल्या The प्रतिरूपाचा. first man God created according to his जसा likeness. देवाची इमेज तसं त्याने घडवलं. Like God was, he created the पण man. मानवाने पाप केलं But man sinned, आणि ती इमेज त्याने घालवून टाकली. and he put off the image. ते प्रतिरूप त्याने घालून He टाकलं. put off the likeness of तो God. नाशाच्या मार्गावर He गेला. went to the part of त्याला destruction. बागेतून काढून टाकलं, म्हणजे देवाच्या सान्निध्यातून त्याला Was काढून removed टाकलं. from the garden means from the presence of God. पण तो दया करणारा देव But आहे. he is a God who has आम्हाला mercy जीवनामध्ये आणण्यासाठी to bring us to life. त्याने आपला प्रिय पुत्र या जगात Gave his पाठवला. beloved son to us. आमची क्रूपता त्यांनी स्वतःवर He took his घेतली. our ugliness on him. आमच्यासाठी वधस्तंभावर स्मरण त्याने सहन केलं. For us he bore the death on the cross. आमच्यासाठी तो मेला. He died for तो us. पुरला He गेला. was buried for us. पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो By the जिवंत glory झाला. of the Father resurrected on आणि third day. आम्हाला ख्रिस्तामध्ये तारण मिळालं. And we got the salvation in Christ. हालेलुया. Hallelujah. आता ख्रिस्ता ठाई आम्ही नवी उत्पत्ती In आहोत. Christ we are a new creation. आम्हाला आता ख्रिस्ताचं प्रतिरूप मिळालेलं We आहे. got the image of Christ. आणि ख्रिस्त देवाचं प्रतिरूप कोण आहे? ख्रिस्त आहे. And who is the image of God? It is Christ. ख्रिस्ताचं प्रतिरूप कोण आहे? Who is the image of Christ? देवाला स्वीकारले देवाचे लोक. People have म्हणजे accepted
Christ. पुन्हा आम्ही देवाच्या प्रतिरूपाचं झालो. Again we have become in the likeness of God. Hallelujah. मग देवानुरूप म्हणजे देवासारखा. So like God means becoming like Him. पावित्र्य योग देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करा. And put on the new man that was created according to God. हालेलुया. Hallelujah. तो धारण केलाय का? Have you put on the new man? धारण जर केला Have you असेल put him on? तर तुमची वाणी तशी व्हायला पाहिजे. Then your voice should be like that. तुमचं वागणं तसं Your व्हायला behavior पाहिजे. should be like that. तुमचा स्वभाव तसा व्हायला Your पाहिजे. act should be likewise. हालेलुया. Hallelujah. आणि सर्व घडतं कुठून? मनातून, And all this happens through your heart. हृदयातून. Through your heart. म्हणून तुमची हृदय सिंचित झाल्यानं When your hearts are watered, खऱ्या अंतःकरणानं with a true आम्ही heart, जवळ you यावं become one. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. And put on the new man which was created according to the God through righteousness and म्हणून holiness. येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळालेले आणि त्यांनी त्या शिक्षणाने काय होतं हे तुम्हाला आता सांगितलेलं So आहे. whatever is true in Christ, you got the teaching, and through the teaching, what मग happens? You have मागच्या learned आम्ही today. पाहत होतो प्रियानो, So we saw last time काही महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहिल्या. important things. हा, काय बायबल आम्हाला सांगतं What the Bible told की us, देवानं आम्हाला कसला आत्मा दिलेला आहे? God has given us a स्थिर spirit मनाचा आत्मा दिलेला of आहे. a stable heart. मग मागच्याच आम्ही देवाच्या गोष्टी काय पाहिल्या आणि आम्ही नम्रतेविषयी, And we saw things about humbleness. मोठमोठ्या गोष्टीवर तुम्ही आणि विश्वास ठेवू नका किंवा मोठ्या गोष्टीवर आपलं चित्त लावू नका. Do not put your hearts on high things, तर लीनतेच्या अंतःकरणाने ओढले जा, या गोष्टी आम्ही but पाहिल्या. associate yourself with the humble. We have saw that. रोमकराच्या पत्राच्या 12 अध्यायाच्या 16 वचनामध्ये आम्ही पाहिलं. Romans 12 and 16. त्यानंतर नम्रतेविषयी आम्ही पाहिलं. लीनतेच्या गोष्टीने ओढले जा म्हणून नम्रतेविषयी आम्ही पाहिलं. Then we saw about the humbleness and meekness. आता ही अंतःकरणाची नम्रता, So humbleness of the heart, ही लीनता, the meekness, त्याच्याविषयी देवानं आम्हाला आज्ञा दिलेली and आहे. God has आणि commanded us about this. आणि आज्ञा ही पालनासाठी आहे. And commandment is to follow. आज्ञा मोडायसाठी आहे. Is it to break? कशासाठी आहे? For what is it? पाळण्यासाठी It आहे. is to obey. म्हणून देवानं काय आज्ञा दिली पाहता नंबर दिवशी? So what did God command? मिखाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. Micah 6 and 8. हे मनुष्या, हे मनुष्या, बरे काय ते बरे काही ते त्याने तुला दाखविले आहे. हा, दाखवले का नाही देवाने आम्हाला? आमेन. हो की नाही? हा, जरा मोठ्याने म्हणा म्हणजे तुम्ही जागे आहात आणि लक्ष देत आहे शिक्षणाकडे असं मला समजेल. हो ना? हा, वाचा परत एकदा परत. हे मनुष्या, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे व राहून आपल्या देवा समागमामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये राहून नम्र भावाने चालणे, नम्र भावाने चालणे, या वाचून या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो. परमेश्वर तुझजवळ काय मागतो? प्रश्नचिन्ह. याच्या व्यतिरिक्त देव काय तुम्हाला मागतो का? He has shown you, O man, what is good, and what does the God require of you, but to do justly, to love mercy, and to walk humbly with your God. हा, म्हणून या ठिकाणी बायबल The सांगतं, Bible tells us हे here, मनुष्या, O man, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. what is God? He has shown it to you. आमेन. वचनातून आम्हाला दाखवलेलं आहे. He has shown us through the word. बरं काय ते त्याने आम्हाला What दाखवलेलं is आहे. good? He has shown us. आणि काय नीतीने वागणे. To do justly. पहिली गोष्ट काय आहे? What is the कसं first वागलं thing? पाहिजे आम्ही? नीतीने वागणे, We should behave justly. आवडीने दया करणे To love mercy. आणि आपल्या देवा समागमे राहून And to be with your God. नम्र भावाने And humbly चालावं. walk with Him. ताट मानेने चालू नये. Not with your hardened neck. इस्रायल लोक ताट मानेचे झाले आणि त्यांचं काय झालं शेवटी? And people of Israel become of a hard neck. And what happened to नाश them? झाला. अरण्यात देवाने त्यांचा नाश केला. God destroyed them in the आणि wilderness. तानी मुलं त्यांना देवाने वाढवलं आणि वचन त्या देशामध्ये घेऊन गेला. And the small babies, God made them grow up and put them in the चालायचं promised आहे. land. अब्रामाला म्हटलं देवाने उठ आणि मी सांगतो त्या देशाला तू चालवला. And God told Abraham, get up and walk to the country I tell you. चालणं हा ख्रिस्ती आणि ख्रिस्तीपणाचा एक महत्वाचा भाग आहे. So walking is an important part of a Christian life. आता आम्ही चालत आहोत. So we are walking. म्हणजे आत्मिक दृष्ट्या आम्ही चालत आहोत. Spiritually we are walking. कुठल्या दिशेने चालत In आहोत? what direction we are आमच्या walking? ध्येयाकडे आम्ही चालत going to a आहोत. goal. आमच्या पूर्णत्वाकडे आम्ही Going चालत to a आहोत. perfection. आम्ही येणाऱ्या युगाची रुची घेतली. आम्ही त्या वचनदत्त देशाकडे चालत We're आहोत. walking to the promised land of the coming age. चालणं आहे प्रियानो. Walking is there. तुमची देहानका त्याची तुम्ही
तुम्ही कामावर जात असाल, You're going with your body to your रात्री येऊन workplace. झोपत असाल, You are sleeping at रविवारी night. चर्चला येत असाल, On Sunday you come to इतर church. ऍक्टिव्हिटी करत do असाल, other त्या activities. सगळं देवाच्या इच्छेप्रमाणे करत All आहात. this by the will of God. देवाच्या इच्छेप्रमाणे हे सगळं करत You आहात. do everything by the will of God. म्हणजे काय करत What are आहात? you doing? तुम्ही आत्मिक दृष्ट्या चालत आहात Spiritually you're walking तुमच्या ध्येयाकडे. to your goal. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुमचं कामावर काम करणं सुद्धा तुमचं आत्मिक दृष्ट्या चालणं आहे. So working at your workplace is also a spiritual walk. म्हणून आपल्या कामाशी प्रामाणिक So राहा. be sincere in your work. कारण तो कामाचा मूळ मालक जो आहे ना तो तुमच्याकडे पाहत आहे. Because the main owner of the work is looking at तुम्ही you. काम करत नसाल तर खाऊ नका. So if you don't work, don't eat. हालेलुया. हालेलुया. एकूण देवा समागमे राहून नम्र भावाने काय करायचंय? चालायचं आहे. So be with your God and walk humbly. या वाचून परमेश्वर तुझ जवळ काय And मागतो? what does God require of you besides this? काय मागतो का देवाच्या व्यतिरिक्त? Does God ask anything of you? हालेलुया. Hallelujah. या गोष्टी लक्षात ठेवा. प्रिय. Remember these things. नम्र भावाने आपल्या देवा समागमामध्ये राहून नम्र भावाने आम्ही चालणं गरजेचं आहे. So walk humbly with your God. हे देवानं दिलेली आज्ञा. That is commandment of God. नम्रतेमध्ये चालला तर प्रवास सुकर आहे. If you walk in humility, your journey is good. कठीण मनाचे झाले, ताठ मनाचे झाले तर काय उपयोग If नाही. you become of a hard heart, it's of no use. ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. You won't go to your goal. अब्राम सुद्धा चालला प्रिया. Abraham also walked. कुठं थांबायचं देव सांगेल तिथं थांबत होतं. When God told him to stop, he used to stop. 40 वर्षाच्या प्रवासामध्ये सुद्धा तशीच अवस्था A होती. journey of 40 years, the same condition. मग काही चुकीच्या गोष्टीमुळे ताठपणाचे झाले Because of very wrong reasons, he become of a hard heart. आणि त्यांचा नाश करून घेतला. And they got destroyed. म्हणून तुमच्या या आध्यात्मिक So प्रवासामध्ये in a spiritual journey, तुमच्यामध्ये कठीणपणा येता कामा नये. shouldn't have a hard heart. मनाची कठीणता तुमच्यामध्ये असता कामा Shouldn't नये. have a hard heart. म्हणून मांसमय हृदय तुम्हाला पाहिजे. So you've got a heart of flesh. नम्र चित्त तुम्हाला पाहिजे. You've got a humble heart. चित्तस्थैर्य तुम्हाला पाहिजे. You've got the stability म्हणून of your heart. संयमनाचा आत्मा जो देवाने तुम्हाला दिलेला आहे The spirit of self-control God has given you. त्यामध्ये तुम्ही चाला. त्या Should- पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने You should चाला. walk with the influence of the Holy Spirit. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार So you won't fulfill the lust of flesh. पुढे त्याच मी का सॉरी लोक ऋषी वर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्याचं 26 वचन. Luke 22 and 26. तर तुम्ही तसे नसावे, तर तुम्ही तसे नसावे. तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा जो मोठा तो धाकट्यासारखा व जो अधिकारी व जो अधिकारी तो सेवा करणाऱ्यासारखा हो. तो सेवा करणाऱ्यासारखा हो. But not so among you. On the contrary, he who is greatest among you, let him be as younger, and he who governs as he who serves. या ठिकाणी आम्ही पाहतो खरा मोठेपणा. And there is a true greatness. काय लिहिले त्या ठिकाणी? What is written there? आणखी आपल्यामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाद झाला. And they had a quarrel among themselves. Who is among us is greater? कोण मोठा याच्यामध्ये नेहमी वादच होतो. And they had a dispute always. आणि तसा यांच्यामध्ये सुद्धा वाद झाला. And they had a dispute among them. मग आणि त्याप्रमाणे देवाने येशूने काय केलं तेव्हा त्याने त्यास म्हटले, And then Jesus said to them, विदेशांचे राजे त्याचवर प्रभुत्व चालवितात, the kings of the Gentile exercise lordship over आणि them. त्याचवर अधिकार करतात, They exercise authority over them. त्याच परोपकारी असे नाव देतात. They are called benefactors. परंतु तुम्ही तसे But नसावे. not so among you. तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा So व also- जो अधिकारी तो सेवा करणाऱ्यासारखा हो. He who is greatest among you, let him be as younger, and he who is governs, let him be who serves. हालेलुया. Hallelujah. म्हणून आमच्या प्रभूनं आपल्या शिष्यांचे पाय धुतले. That is why our Lord was the feet of his तो disciples. म्हणतो मी सेवा करून घ्यायला नाही तर मी सेवा करायला He आलेलो आहे. says, I have come to serve and not to take service. पण आता आम्ही पाहतो हल्ली बरेच सेवकांमध्ये पाहतो सेवा करून घेण्यामध्ये त्यांना फार मोठेपणा वाटतो. But we see many servants who feel very good like people serve आणि him. ते फार चुकीचं आहे प्रिया. And that is very wrong. जो मोठा आहे Who is bigger, त्यानं धाकट्यासारखं वागावं. he should consider himself जो small. अधिकारी
तो सेवा करणाऱ्यासारखा हो. The one who has authority is become one like who serves. हालेलुया. Hallelujah. आता मी तुमचा पालक आहे, So I'm your pastor. मंडळीचा अधिकारी आहे, I'm the authoritarian पण of the मी church. तुमचा सेवक आहे. But I'm your servant. वचनाप्रमाणे मी तुमची सेवा करणारा सेवक आहे. According to the word, I'm the one who serves you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मंडळीचे वडील तुमचे सेवक आहात. And the elders of the church are your servants. आमेन. Amen. म्हणून बायबल आम्हाला सांगतो, The Bible tells us, तुम्ही तसे नसावे. you should be among those तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा, who is great among you is like the smaller तो one. जो अधिकारी तो सेवा करण्यासारखा आणि करण्यासारखा हो. And the one who governs is like the one who serves. हे देवानं दिलेली आज्ञा आहे. That is a commandment given मी by God. मोठा का तो मोठा, हा मोठा का तो मोठा, याच्यामध्ये वाद करत बसू नका. There should be no dispute among us as to who is greater and who is younger. तुम्ही सेवक आहात, You are servants. तुम्ही देवाच्या हातची पात्र आहात, You are the vessels of God. ते लक्षात ठेवा. You should remember आम्ही this. सेवा करण्यासाठी देवानं आम्हाला बोलवलं आहे. God has called us to serve मालकी हक्क गाजवण्यासाठी आम्हाला देवाने बोलवलेलं नाही. and not to have authoritarian right. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून सेवा करताना, तुमची सेवा करताना कधी कधी तुमच्याकडनं चुकलं तर मी तुम्हाला रागवतो, तो माझा अधिकार आहे. So when you serve, if you go wrong, I have the authority to scold you sometimes. ते चांगल्यासाठी आहे. That is for your good. हालेलुया. Hallelujah. आणि आपल्या अधिकाऱ्याचं रागवणं शांतपणे ऐकून घेणं हे तुमचं काम आहे. And to listen to the scolding of your leaders is your work. नाही तर काय वटवट केली की संपला विषयच. But then there is some other thing. मला आज बोलले, असंच झालं तसंच झालं. And he just scolded me and he just talks to me. कधी कधी फार अशा वेगवेगळी विचित्र घटना घडतात. And some things happen like this, like this. ज्यांना लहानपणापासून सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं, शिकवलं देवाच्या कृपेनं, And so the people who you have taken care of from their younger days, you have taught them, you have made them bigger. अशाच लोकांनी मला पोलीस चौकीमध्ये नेऊन बसवलं. And these people have taken me to the police station. प्रभूची स्तुती असो. But praise be to God. परमेश्वर चांगला Our आहे. God is good. त्याची दया असणार. And His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आम्हाला कसं वागायचं ते आमच्यावर अवलंबून आहे. How we should behave depends on us. आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे By चालायचं. the will of God, we have to behave. म्हणून प्रत्येकानं आपापलं समजून So घ्यायचं. everyone should understand each other. प्रत्येकानं आपल्याला आपल्याला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. And we have to know ourselves well. आम्ही जगाला ओळखायला जातो, We go to know the world, पण आम्ही स्वतःला कधी ओळखत नाही. but we don't understand तिथं ourselves. आमची सगळ्यात मोठी चूक असते. That is the biggest mistake. मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं, I've told you before. हरिवंशराव बच्चन नावाचे एक फार उर्दू कवी होऊन गेले. And there was a great Urdu poet, Harivansh Rai Bachchan. आणि त्यांनी एक अतिशय सुंदर कविता लिहिली होती. And he composed a great poem. ते म्हणतात की बैठ जाता हूँ जमी पर अक्सर मैं, And when I sit on the floor many क्योंकि times, मुझे मेरी औकात पसंद है. because I know where I belong. म्हणजे आम्हाला काय, आम्ही काय काय स्वतःला So- मला माझी पात्रता माहिती आहे. So I know where I मी belong. जमिनीवर बसतो, मला माझी पात्रता I माहिती sit on the floor, that's where I belong. प्रत्येकाने आपल्याला ओळखलं पाहिजे. Everyone स्वतःला should ओळखलं. understand themselves. हालेलुया. Hallelujah. प्रत्येक पात्र आपापल्या परिमाणाप्रमाणे देव तो विकसित करतो आणि तो त्या शरीराला घट्ट बांधतो. So every vessel, every organ is developed according to his own likeness and tight hold it to the body. मग माझी क्षमता मी ओळखली So पाहिजे. I should know my माझी capacity. पात्रता मी ओळखली I पाहिजे. should know my मी capability. उगाचच लाखो लोकांना जाऊन प्रीचिंग करायचं स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे? Just I have a dream of going and preaching to many people. माझी मर्यादा मला माहित आहे. I should know my limits. देवानं मला कशासाठी नेमले मला माहित What आहे. God has called me for, I should know that. मोठमोठ्या गोष्टीवर चित्तल ठेवू नका. I put my heart on high things. आपल्या अंतकरण मनाच्या नम्रतेनं आणि तुम्ही ओढले जा. But you should be pulled by the humbleness of your heart. म्हणून या ठिकाणी बायबल The Bible tells us. जो अधिकारी आहे त्यानं सेवा करणाऱ्यासारखं असावं. So who has authority over you should be like the one who serves. आमेन. Amen. म्हणजे तुमच्या ठाई असलेला ख्रिस्त अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल. So the Christ who is in you, in a very good way, he will reach to people. रोमकराचं पत्र याचं 11वा अध्याय आणि त्याचं 22व वचन. Romans 11 and 20. बरे रोम 11:20 ना. हो वाचा. बरे अविश्वासामुळे हा. त्या तोडून टाकल्या आणि विश्वासाने तुझी स्थिती अशी झाली तर अहंकारी न होता भीती बाळग. अहंकारी न होता काय कर, भीती बाळग. Well said. Because of unbelief, they were broken off, and you stand by faith. Do not be haughty, but fear. म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, Bible tells us. बरे अविश्वासामुळे त्याला त्या तोडून टाकिल्या आणि विश्वासाने तुझी स्थिती अशी झाली
तर अहंकारी न होता भीती बाळग. Well said, because of unbelief they are broken off. अहंकार काय कामाचा नाही. Arrogance of no use. नम्र आम्ही व्हावं. We should be humble. अहंकारी न होता भीती बाळग ही देवानं दिलेली आज्ञा And आहे. we should be arrogant but be of fear. म्हणून या सर्व गोष्टी आमच्यामध्ये येणं फार So गरजेचं. all these things need to come मग into काय us. काय आज्ञा दिली त्या आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. पुढच्या रविवारी आपण There पाहूया. are many commandments, sir, but we'll see it next time. देव आम्हाला शिकवत आहे. प्रिय. God is teaching us. मन तुमच्या ताब्यात एकदा आलं When you have your mind under your control, तुम्ही जिंकला. you're won. हालेलुया. Hallelujah. पण तोय ताब्यात ठेवणं फार गरजेचं To आहे. keep it in control is ते important. ताब्यात आणणं फार गरजेचं To आहे. make it under आणि control ते is फक्त important. वचनातून शिकूनच तुम्हाला ताब्यात आणता येईल. जगामध्ये कुठलंही ज्ञान घ्यायला गेला मन ताब्यात कसं ठेवावं ते ज्ञान सगळं व्यर्थ ज्ञान You आहे. can only control it by the knowledge of the word. If you go and get any knowledge from the word, you cannot control your mind. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाकडे या. So come to God. ज्यानं मन घडवलं हृदय घडवलं त्या देवाकडे Who has या. created a mind and heart, come to ज्यानं God. घडवलं त्याला सगळं माहित असतं. Who has created it, everyone knows. हालेलुया. Hallelujah. आता आम्ही पाहतो कुठलाही मोबाईल घेतला, If you take any mobile phone, कुठली गाडी घेतली. take any vehicle, आता समजा आता पोरं हल्ली तो कुठला फोन वापरता जास्त आयफोन. and some youngsters nowadays use iPhone. आता आयफोन तुम्ही घेतल्यानंतर So when you purchase an iPhone, त्याचा जर काय प्रॉब्लेम आला if there's a problem in it, तो तुम्ही सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन द्याल का रिपेअर करून द्या so म्हणून. will you put it for service at the Samsung service center? सॅमसंगचा टेक्निशियन तो करून पण देईल, And the Samsung technician will repair it for you. पण तुम्ही त्याला त्याच्याकडे देणार नाही. But you won't give it there. का देणार नाही? Why? कारण त्यांनी तो तयार केलेला नाही. But he hasn't created it. ज्या कंपनीने तो तयार केलेला त्या कंपनीला त्यातले सगळे बारकावे माहित The असतात. company that created it knows all the nuances of आयफोन it. माझा आहे, So iPhone is mine. काय प्रॉब्लेम आला Whatever the problem, आयफोनच्या सर्व्हिस सेंटरला जाणार त्यांच्याकडेच तो you'll देणार. go to the iPhone service center and give it there. कारण ते लोक त्या फोनला आतून बाहेरून चांगलं ओळखतात. Because those people know everything in the phone. तसं आम्हाला कोणी बनवलेलं आहे? So who has created us? कोणी बनवलंय? देवानं बनवलंय. God has created मग us. ज्यानं आम्हाला बनवलंय So he has created us. तो आतून बाहेरून आम्हाला ओळखतो. He knows us inside out. बरोबर आहे का नाही? का नाही ओळखत? Is it right? मग काय चूक झाली तर कोणाकडे जायचं? So if we go wrong, ज्याने where do we बनवलं have to त्याकडे go? We जायचं. have to go to the Creator. हालेलुया. Hallelujah. जाऊन सरळ धोंड्यावर पडायचं, Just go and fall on the stone, मस्त रिपेअर होऊन बाहेर याल. and then you get repaired and come पण out. जर धोंडा तुमच्यावर पडला If the stone falls in you, रिपेअरची तर शक्यता जाऊ द्या, you won't get repaired. एकदम भुगा सगळ्या गोष्टी. You will get destroyed completely. हालेलुया. Hallelujah. मन ज्याने घडवलं Was created the ते mind. ताब्यात ठेवण्याचं ज्ञान ज्यानं घडवलं तोच तुम्हाला देणार He आहे. can give you the knowledge to control it. Only who has आणि created तो it, आहे प्रभू येशू ख्रिस्त, and He is Lord Jesus Christ. ज्याच्याद्वारे देवपित्यानं ते मन घडवलेलं आहे. And through Him, God has created the mind. म्हणून ज्याला ख्रिस्ताचं मन आहे ते आशीर्वादित आहे. So who has the heart of Christ असे is blessed. कोण की ज्यांना ख्रिस्ताचं मन लाभलेलं आहे. And who are they who have the heart of Christ? आम्ही ते होऊयात की आम्हाला ख्रिस्ताचं मन प्राप्त झालेलं And आहे. we should become those that we have the heart of Christ. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. यास आपल्या जागेवर उठून उभं Let us राहूया. all stand in our प्रभूच्या places. पवित्र नावाला धन्यवाद Give देऊया. thanks to the holy name या of the आठवड्याचं Lord. जे वचन आहे मग असे आपण वाचलं इपिस्कराचं पत्र. इपिस्कराचं पत्र याचा 4 अध्याय 27 व 24 वचन. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. या आठवड्याचं हे वचन आहे. हालेलुया. यस, आपले डोळे आपण